हाय हॅलो नमस्कार. मी रोजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडे बघू शकता सकाळ सकाळच उठून आंघोळी करून आपली छान अशी रांगोळी काढून गुढीही काढली. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मला. गुढीची रांगोळी देवपूजा वगैरे केली. तर सकाळ सकाळची मुलं उठून आपल्या देवासमोर चालले आपलं त्यांची पण देवपूजा करायला लागल्यात. मुलांचं काहीतरी असतंच ना आपलं हे मुलं असले ना घरात नंदनवन नांदल्यासारखं वाटतं, बाळकृष्ण असल्यासारखं. खरंच मुलं असल्यानंतर घर अगदी भरून निघतं आणि मला तर ह्या मुलातनं दिवस कसा जातो हे तर अजिबात कळतच नाही. तर डाळ वगैरे शिजू टाकली होती मी बाहेरच ना आपलं घरातलं हे काही मुलं उठून देवाचे तेव्हा मुलांच्या आधी मी उठून आपलं सगळं आवरून घेतलं होतं देवाचं वगैरे इकडं. आणि मग त्याने उठल्यानंतर हातरून वगैरे हातरून कमरू काढून मग डाळ वगैरे शिजू घातली होती मी. आणि मामांना मी चपाती आणि मटकीच्या डाळीची ही सरभरीत भाजी करून दिली. ती त्यांना डबा वगैरे बांधून दिला. मग डाळ शिजत घातली कारण त्याने नंतर खत टाकायला जाऊन परत येणार होतेच जेवायला. मग तोपर्यंत पोळ्या काय होणार नव्हत्या म्हणून सकाळ सकाळच्या 4 चपात्या करून दिल्या आणि ते गेले खात टाकायला. आपलं इकडं पोळ्या वगैरे झाल्यात बघा. आता माझं नैवेद्याचं सुरू म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायचा, पूजा करायची. सकाळी एकदा केली पण आता पण करायची म्हणून. आणि घरातलं सगळं आवरलं होतं. तरी मुलं आहेत म्हटलं तर पसारा असणारच आणि बाकीची कामं सगळी बाहेरची आवरून आपलं झाडू वगैरे मारून देवपूजा करायला ती. कारण देवपूजा म्हणजे नैवेद्य दाखवायला मला 12-12:30 वाजलेल्या. आणि बाहेर गुढी वगैरे उभा केली आणि ते गुढीचं शूट घ्यायचं मला जमलंच नाही कारण एवढी कामं असतात ना. ही शेळ्या बघायचं, सकाळचं स्वयंपाक वगैरे ह्यातून मला वेळच भेटेना. उलट उसात वेळ भेटत होता पण इथं आल्यापासून वेळच भेटेना झाला आहे. तर देवपूजा वगैरे करते छान असे. खरंच छान वाटतं घरात देव वगैरे असलं. मला तर खूप प्रसन्न वाटतं बरं का. आणि मला ही व्यवस्थित आणि पहिल्यापेक्षा मोठं कोपाट आहे, जागा वगैरे व्यवस्थित आहे. आणि आता कसं छान तिथलं छोटंसं होतं आणि उंचही नव्हतं कोपाट. इथं आता उंच वगैरे गॅस टाकी वगैरे व्यवस्थित बसते. तिथं आपलं गॅस टाकी वगैरे बसवायला सुद्धा जागा नव्हतं. एवढी अडचण व्हायची नाही. आणि मी आमटी केली नव्हती कारण आमटी मामा वगैरे आल्यानंतरच करायची म्हटलं. फोडणी मसाला वगैरे करून ठेवता. तर इकडे बघू शकता मी गॅसवर आमटी फोडणी टाकते कारण दुपारच्या 1:30 वाजलेले आणि जेवण वगैरे झालं नव्हतं. माझं पण झालं नव्हतं. सकाळी थोडासा नाश्ता केला होता त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं नव्हतं. मग दुपारी मामा वगैरे आल्यानंतरच करायचं म्हटलं. आणि आमटी वगैरे करून घेते. आणि कसं होतं माहिती आहे का, सगळं करून मग व्हिडिओ करायचे म्हटलं तर. आणि हल्ली माझे व्हिडिओ खूप खूप कमी येतात आणि माझं व्हिडिओ लक्ष पण लागेना. तर बघूया आता व्हिडिओ करायचं म्हणते चांगले चांगले. आता मी गुढीपाडव्याचा शूट केला पण तो कसा वाटतो मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि आता वेळ तर मला भेटतच नाही कारण इथे एवढं हे असतात ना, मोठी जनावर आहे, त्यांना चारा, त्यांना पाणी, अख्ख्या सगळ्या खोपटांची जनावर मलाच बघावी लागतात. तेवढ्यातच 1-1:30-2 वाजतात. संध्याकाळची गुढी आम्ही उतरतोय बघा. तर मामा पूजा करून नारळ फोडून तेच उतरत आहेत गुढी. सकाळी मामांनीच उभा केली, दिवस उगवण्याच्या आधी केली ती. पण मी शूट घेतलं नाही कारण मला वेळच नव्हता शूट घ्यायला. आणि मी आवरून आम्ही चाललो होतो गावात. होता उरूस, दुर्गामातेचा उरूस होता. दुर्गामातेच्या उरुसाला चाललो होतो. माझं कसं आले लहर की केला कर. तर अचानक मामा आले, आवरायला लागले. म्हटलं आता आम्ही पण येणार आहे तर चला म्हटलं आम्हाला पण घेऊ. तर आवरा म्हटले. मग तेवढ्यात आम्ही गुढी वगैरे उतरली आणि साडी वगैरे चेंज केली मी आणि उरसाला चाललो होतो. तर मला सांगा हा आमचा गुढीपाडव्याचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. असंच चॅनलशी माझ्या कनेक्ट राहा आणि सपोर्ट करा मला. मुळात मेन म्हणजे तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्यासोबत. तर इकडे बघू शकता छान अशी मस्त गुढी होती बरं का माझी कोपटाला. तर मस्त प्रसन्नदायी वातावरण पण होतं. संध्याकाळची वेळ होती. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय बाळू मामा.